आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे आपला. आपण भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या वाघाचा पंजा काय असतोय दाखवलं. हॅलो, हा, आपण भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या वाघाचा पंजा काय असतोय शेवटी कल्याण डोंबिवलीमध्ये दाखवलं. होय. सर्वप्रथम मी कल्याण डोंबिवलीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे मनापासून आभार मानतो की शिवसेनेवर त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्याच मुळे आज शिवसेना नंबर 1 चा पक्ष कल्याण डोंबिवलीमध्ये आज राहिलेला आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे. जर एखाद दोन जागा आपल्याला कमी पडल्या तर त्याकरता आपण 27 गावांच्या संघर्ष समिती जे निवडून आले त्यांची साथ घेणार का आपण इतरांमधून आपले सहयोगी शोधणार का आपल्याला खात्री आहे की आपली बहुमत सिद्ध झालेलं आहे. थोड्या वेळात डावपेच एक प्रकारे यशस्वी झाला असं म्हणता येईल आपल्याला. एकनाथ शिंदेने कधी आयुष्यामध्ये नाट्य केलं नाही, नाटक केलं नाही. मी ज्या परिस्थितीला सामोरं जात होतो ती परिस्थिती अतिशय खालच्या पातळीवर नेली होती. माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी खोट्या केसेस मध्ये डांबण्याचा प्रयत्न मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नव्हतो. त्यामुळे त्या राजीनाम्यामध्ये कुठलंही नाट्य नव्हतं. आणि मुख्यमंत्री महोदय जे नाटक म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पण मला ओळखतात, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. एक प्रकारे मतदारांनी 6500 कोटींच्या गाजराला नाकारलं असं आपण म्हणाल का. बिलकुल. मतदारांनी शिवसेनेच्या कामावर विश्वास ठेवलाय, विकासाच्या कामावर विश्वास ठेवलाय, विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवलाय. ते जे काही पॅकेज वगैरे आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवला असता तर आजचं हे चित्र आपल्याला उलट पाहायला मिळालं असतं. एक प्रकारे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांशी विरोधाभासात लढत होते की काय असं वाटत होतं. सत्तारूढ पक्षावर ज्यांच्या बरोबर आपण राज्यात सहयोगी आहोत त्यांच्यावरच टीका करून आपल्याला यश मिळवू शकतं. हा फॉर्म्युला आता मुंबई महानगरपालिकेत देखील आपण वापरणार का एकनाथ शिंदे. हे बघा, कुठलाही फॉर्म्युला वापरणं, ठरवणं, नाकारणं हे सर्व जनतेच्या हातामध्ये असतं, मतदारांच्या हातामध्ये असतं. त्यामुळे कोण किती काय करतंय यापेक्षा मतदारांना काय वाटतं यावरच विजय आणि पराजय अवलंबून असतो. आपण या विजयाचं श्रेय कोणाला द्याल. मतदारांना. एक प्रकारे या विजयाचं श्रेय मतदारांना मी देतो. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली या ठिकाणी आणि प्रत्येक जागा ही स्वतः लढवतो या भावनेने त्यांनी काम केलं. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी प्रचंड मोठं शिवसेनेचं काम केलंय. शिवसेना वाढवली आहे. बाळासाहेबांची, दिघे साहेबांची पुण्याई देखील या ठिकाणी आहे आणि उद्धवजींचं दूरदृष्टीचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व हे देखील या विजयाला कारणीभूत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.